असे हप्पे तयार झालेले आहेत आणि टेस्टला खरंच मला म्हटलं ना की विहानला आणि मला व्हाईटच खूप आवडतात. सो इथं बघा हे मिक्सरला मी असं छान बारीक करून घेतलेलं आहे. हॅलो हाय नमस्कार मी पूनम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. कशा आहे सगळे? मस्त मजेत ना? मी पण मस्त मजेमध्ये आहे. सो तुम्हाला तर माहितच आहे मी परवा शेअर केली होती की मी पॅन्टान्यूजमध्ये गेली होती कारण तिथे 25% काही यांच्यावर 30% 50% असं ऑफ होतं. सो तिथून मी काही माझ्यासाठी कपडे घेऊन आले होती. पण कसं झालं ना यायला खूप लेट झाला होता, जवळजवळ 9:30 वगैरे झाले होते आणि त्यामध्ये मग विहानला काही भरवलेलं नव्हतं, जाताना भरून गेलेलं तेवढंच. आणि मी ना पटकन यायचं म्हणून मग मी असं जाताना काही जेवण वगैरे असं भरून गेली नव्हती. सो आल्यावर त्या गोष्टीमध्ये लागली. नेक्स्ट डेला मग थोडंसं नाही काय तुम्ही बघितलं मी सकाळचं थालीपीठ हा त्या गोष्टीमध्ये आणि व्हिडिओ करायचं म्हणजे थोडंसं नाही का एक्स्ट्रा टाइम लागतो, तोच टाइम लागला मग त्या दिवशी मला म्हणजे काल. आणि त्यानंतर मग मी एक शॉर्ट्स मला एडिट करायचा होता, त्याचा व्हॉइस ओव्हर करत होते आणि तेवढ्यात मग विहान झोपलेला म्हणून मग मी तो करण्यासाठी गेली आणि माझा आवाज ऐकून तो उठला ते मग काय पूर्ण दिवस तो झोपलाच नाही. नंतर 4:30-5ला झोपला होता. मग तिथून पुढे मग थोडंसं व्हिडिओ कधी करणार मग मी काल काही केलं नाही. सो मग चला म्हटलं आज तुमच्यासोबत शेअर करते काय काय आणलं. नाही तर तुम्ही म्हणाल की दरवेळेला ही जाते खरं पण आणते की काय फक्त अशीच जाईल. कधी कधी असं होतं ना की चला मग बघून येऊ असं वाटतं, काही छान असेल तर घेता येतं म्हणून. म्हणजे आपल्या एखादी जर गरजेची वस्तू तिथं भेटत असेल तर म्हणजे आपल्याला जी हवी ती. सो मला काही टी शर्ट्स बघायचे होते आणि मला काही जीन्स पण बघायचे होते म्हणून मग मी गेली होती. सो जीन्स तर काय मला आवडल्या नाहीत. सो टी शर्ट्स आवडले आणि त्यात एक प्लाझो आवडली. तर मग मी तुम्हाला दाखवते. ही इथं प्लाझो आहे, कापड एवढं छान आहे ना, मस्त आहे. 50% ऑफ होते तर ही अशी प्लाझो आहे. कारण माझ्याकडे एक ना कुर्ता घेतलेला आहे तर त्याच्यावर प्लाझो नाही होती. मग बऱ्याच वेळेला मी ऑनलाईन पण बघितली पण ऑनलाईन खूप महाग होती, 750-700 अशी होतीच प्राइस. आता हे तुम्हाला दिसत असेल की नाही माहित नाही, पण याचं कापड वगैरे खूप छान आहे, प्लाझो खूप छान आहे मेन म्हणजे. सो तर मला एक मिनिट मी दाखवते. तर ह्याची ना मला 50% ऑफमध्ये भेटली म्हणून मग मी घेतलेली आहे. लिवाची आहे तसं बघितलं तर. आणि ह्याची प्राइस होती 899 होती तर त्याच्यामध्ये 50% बघा म्हणजे 450 रुपयाला ही भेटलेली आहे प्लाझो. सो कधी कधी अशी ऑफर असेल ना तर घेऊन टाकायचं म्हणजे छान आपलाही फायदा होतो तेवढाच. त्यानंतर मग मी काही टी शर्ट्स घेतले. सो त्यामधला ना हा एक टी शर्ट्स आहे असं. म्हणजे मला टी शर्ट्स खूप आवडतात. मला तुम्ही बघत असाल मग मी कुर्ती किंवा म्हणजे असे फुल जे ड्रेस असतात ना ते कमी यूज करते कारण मला ह्यामध्ये थोडंसं कम्फर्टेबल वाटतं टी शर्टमध्ये वगैरे. आणि ह्यामध्ये पण मला 30% ऑफ भेटलेलं आहे. जवळजवळ याची टी शर्टची किंमत ना 499 मे बी होती समथिंग. मला आता याच्यावरचा टॅग पडला आणि एवढं आठवत नाही आहे. पण हे पण छान आहे. मला म्हणजे तुम्ही बघा व्हाईट मला म्हटलं ना की विहानला आणि मला व्हाईटच खूप आवडतात. म्हणजे त्यालाही मोस्ट ऑफ घेतलेले की व्हाईटच येतात आणि मलाही. आणि त्यानंतर आहे त्या आणखी काय घेतलेलं टी शर्ट्स आहे. सो हे इथं एक आहे एक्सेलमध्ये लागतात. हे सिम्पल आहे, कधी एकदा दोनदा बाहेर घालून नंतर मग मी घरी पण यूज करू शकते. सो इथे एक आता एवढा व्हिडिओमध्ये कलर छान दिसत नसेल पण तो जीन्सवर वगैरे घातलं की खूप छान दिसत होतं. म्हणजे मी ते इथे ट्राय करून आणलेले आहेत. सो इथे यालाही 30% ऑफ होते बघा. सो असे छान भेटले म्हणून घेतले, बाकी काय मग मला आवडलं नाही. आणि मग तुम्हाला तर म्हटलं मग कुर्ता वगैरे एवढा आवडत नाही. आता तर लेगिन्स आणि हे तर नकोच वाटतं मला, जे म्हणजे स्वतःला कम्फर्टेबल वाटतात ना ते कपडे. आलेले आहे मी किचनमध्ये आणि आता मिरची घेताना ना फ्रीजमधून मग हे गुलाबचं फूल दिसलं, जे की आम्ही परवा संध्याकाळचं मंदिरमध्ये गेलो होतो तेव्हा तिथं काकी आहेत ना म्हणजे त्या सगळं डेकोरेट वगैरे ठेवतात. त्यांनी विहानला 2 फुलं दिली होती. त्यांनी विहानना येताना तरी त्यांनी आमच्याकडे दिला पण नव्हतं, छान आपण हातामधूनच घेऊन आला होता. आणि आल्याला एक फुलाच्या पूर्ण पाकळ्या काढून टाकला होता. त्या पाकळ्यांसोबत तो जवळजवळ रात्रीचे 10-11 वाजेपर्यंत खेळत होता. तोपर्यंत मी मस्त माझी भाजी मेथीची वगैरे निवडून घेतली
फेकली होती आणि एक मग फुल मी असंच ठेवलं होतं, मसाला म्हटलं दुसऱ्या दिवशी वगैरे त्याला देईन, म्हणजे परत तो त्या ह्याला लागेल म्हणून, पण माझ्या लक्षामध्ये नाही होतं. सो आता मिरची वगैरे घेताना मग मी ते बघितलं, खूप छान होती फुलं. आणि अगोदर कसं फुलासाठी आम्ही इकडं तिकडे करायचो आणि आता दिसली तरी म्हणजे एवढं आपण डोक्यामध्ये घालत नाही असं. हे आता ठेवून देते, विहान उठला की त्याला दिलं नाही की परत तो छान खेळेल ह्याच्यासोबत. चला आता पटकन ना इथं मुगांच्या आप्याची तयारी करून घेते मी. सो चला मी तुमच्यासोबत शेअरच करते. सगळ्यात तर मला मिक्सर लावायचं टेन्शन आहे की मिक्सर लावलं की विहान उठेल म्हणून, त्याचं काही कधीच सांगता येत नाही. अगोदर बाकी कांदा वगैरे कट करून घेते, गाजर वगैरे, आणि मग मिक्सर लावते. सो चला बघू पटपट आवरूया. सो कांदे म्हणजे पावसामध्ये ना खूप महाग होतात म्हणून मी अगोदरच थोडं एक्स्ट्रा आणून ठेवले होते, आणि थोडेसे एक्स्ट्रा आणून ठेवले ना की असं बरं पडतं. म्हणजे तसं तर ठेवायला जागा होत नाही कारण विहान सगळे विस्कटतो म्हणून मग मी एवढे पण जास्त आणून ठेवायला बघत नाही. पण आता पावसाळ्यात म्हटलं की थोडं चला, कारण कांदा म्हणजे आमच्या घरी ना खूप लागतो, खूप म्हणजे खूप. हे जेवण बनवत असतील ना तर यांना कांदा म्हणजे विचारायला नको इतके यूज करतात. माझ्या आवाजने विहान उठला होता, परत त्याला थोडंसं थांबून मग मी झोपून आले. आणि बरं आता विहानवरून मला एक आठवलं की बऱ्याच टाईमची ना मध्ये मग कमेंट येत होती व्हिडिओच्या थ्रू की विहानचं जेव्हा ब्रेस्ट फीडिंग बंद केलं तेव्हा तू म्हणजे काय यूज केलं, म्हणजे काय हे केलं म्हणून. सो मी काहीच नाही, त्याला नॉर्मली डेला बघा तुम्हाला तर माहीतच आहे की मी डेला अगोदर त्याचं हळूहळू कमी केलं आणि त्यानंतर मग रात्री तो उठायचा नाही असं नाही. रात्री त्याला जेव्हा म्हणजे हे व्हायचं ना तेव्हा तो उठायचा, मग त्याला नाही काही बाव घालतो हे येतोय ते येतोय असं दाखवून मग त्याला थोडंसं मी हे केलेलं. आणि मग औषधची भीती दाखवलेली, मग मी रात्री झोपताना नाही काही थोडंसं औषध वगैरे लावायची. त्यामुळे मग तो अगोदर कंटाळलेला, औषधला खूप घाबरायचा कारण तेव्हाच माहिती ना तो आजारी पडला होता. त्यामुळे मग ते असं हे करत तो थोडासा हे झाला. मग नंतर कमी केल्यानंतर ना मध्ये त्यानं काहीच म्हणजे हे केलं नव्हतं. त्याच्यानंतर मग थोडा 8 दिवस गेल्यावर परत तो तसं प्यायसाठी हे करत होता. पण मी एकदा हे केलं ना की त्याला आता नको म्हटलं, एकदा आपण त्याचं सोडले ना की मग त्याला द्यायचं नाही. म्हणून मग तो दिवसभरामध्ये दिलं ना की येत नसायचं, म्हणजे पण रात्रीचं थोडंसं कुरकुर करायचा, म्हणजे झोपताना व्यवस्थित झोपायचा. पण रात्री जेव्हा झोपला ना की नंतर 2-3 वाजता वगैरे असं थोडंसं उठणार किंवा सकाळच्या टायमिंगला थोडंसं उठणार. मग तेव्हा मग मी ना तुम्ही आता हसाल माझ्यावर, पण मी झोपताना ना माझ्या उशाच्या साईडला ना त्या औषधची बॉटलच घेऊन बसायची आणि मग त्याला अशी नाही का थोडीशी हलवून दाखवायची, बघ माझ्याकडे औषध आहे मी लावणार असं करून दाखवलं ना, थोडंसं त्याला मग थापटवायची किंवा मग थोडंसं हे करून मग त्याचं असं हे करून मग ते सोडलं. आणि मग बरंच मग मी काय स्वतः तर त्याचं कसं तुम्ही बरंच अजून मला कमेंटमध्ये सगळं नाही व्यवस्थित असं सांगता येत नाही, त्यामुळे मग मी तुम्हाला आत्ता असं सांगायला लागले. आणि बऱ्याच जणांना प्रश्न होता की मग तू सोडल्यानंतर काय म्हणजे स्वतःसाठी काय गोळ्या वगैरे, तर काहीच नाही. नॉर्मली आपण काय करायचं थोडंसं म्हणजे आपल्याला जर असं वाटत असेल ना तर तुम्ही तुमच्या घरातले कोणीही मोठे लोक असतील, म्हणजे तुमच्या आता मी व्हिडिओ थ्रू तुम्हाला तरी सगळं नाही सांगू शकत, पण माझं असं म्हणणं आहे की तुमच्या म्हणजे घरामध्ये कोणी तुमची मम्मी किंवा कोणी असेल ना तर त्यांना विचारा, तुम्हाला ते बरोबर सांगतील. तर मी व्हिडिओ थ्रू मला असं व्यवस्थित तेवढं एक्सप्लेन नाही करता येत आहे. बाळ दूध सोडल्यानंतर मग तू काय असं हे केलंस, तर नॉर्मली कसं होतं जेव्हा बाळ दूध प्यायचं कमी होतं ना तसं मग नॉर्मली दुधाचं प्रमाण पण ते आपल्या ह्याच्यामधून कमी होत जातं. त्यामुळेच आपण काय करायचं दिवसाचं थोडंसं त्यांना बाळाला, आता कोणतंही नॉर्मल बाळ साधारण छोटा म्हणजे त्याला आता इतकी दिवसाची सवय झालेली असेल ते पटकन सोडणार नाही. त्यामुळे आपण त्यांना फक्त डेला खूप असं म्हणजे कमी द्यायचं, म्हणजे बघा हां तर त्याला एखाद्या वेळेला झोपायतानाच त्याला हवं असेल तर पहिला अगोदर त्याला ना झोपवायच्या अगोदर द्यायचंच नाही. त्याला नॉर्मली काही दाखवा तुम्ही किंवा इकडं तिकडं हे करून भरपूर असं खेळवा, मग खेळून दमले ना की मग ते आपोआप झोपतात. किंवा मग काही दाखवून किंवा मग तुमच्या घरी कोणी असेल तर त्यांच्याकडे द्या त्याला थोडंसं झोपवण्यासाठी, मग म्हणजे त्याची ती हळूहळू सवय सुटेल. आणि मेन म्हणजे रात्री झोपताना देऊ नका. एकदा रात्री झोपताना त्यांची सवय सुटली ना की मग रात्री उठले तरी काय नाही, नॉर्मल आपण त्यांना थोडंसं नॉर्मल बॉटलमधून जरी दूध वगैरे दिलं तरी चालतं किंवा मग थोडंसं असं थापटून वगैरे झोपवलं तरी चालतं. ही सवय ना पटकन सुटणार नाही कारण एक मुलांना खूप सवय झालेली असते. सो आणि
आणि जरी तुम्हाला पटकन सोडायचं असेल ना तर मेडिकलमध्ये पण एक औषध भेटतं, जर ते लावलं ना तुम्ही की मग ते एवढं त्या औषधाचे हे असते ना की मग ते मुलं दुसऱ्या टाइमला ते म्हणजे असं त्यांना इच्छाच होत नाही की मग ते परत दूध पिण्यासाठी येणारच नाहीत. असं माझ्या एक वहिनी आहे, सो त्यांनी ते यूज केलं होतं. सो त्या सांगत होते की खूप म्हणजे असं काय वेगळी चव असते मला माहित नाही, पण ते एकदा लावलं ना की बरं दुसऱ्या वेळेला ते बाळ दूध प्यायला येतच नाही म्हणून. सो मला तर तशी काही जरूरत पडली नव्हती. सो तुम्हाला जर असेल तर आम्ही स्वतःसाठी म्हटलं ना की बाळ जसं जसं दूध प्यायचं कमी करेल ना तसं मग आपल्या शरीरातलं पण दुधाचं प्रमाण तसं ते कमी होतं. आणि जर आपल्याला काय वाटतच असेल ना तर थोडंसं आपण नॉर्मली जेव्हा बघा बाळ स्टार्टिंगला असताना तेव्हा त्याचं पोट भरलं की आपण राहिलेलं दूध कसं हे करतो तसं नॉर्मली केलं ना तुम्ही की मग ते थोडंसं आपल्या पण ह्याच्यातलं जे मिल्क असतं ते कमी कमी होत जातं. सो हे या व्यतिरिक्त मी दुसरं काहीच केलं नाही, कारण तुम्हाला तर माहिती आहे मी एकदम सोडलं नाही हळूहळू, त्यामुळे मला अशी काही जरूरत पडली नाही की दुसरं काही असं दूध हे होण्यासाठी करायची. सो तुम्ही असं करू शकता, कारण मला एवढं डिटेलमध्ये सांगता येत नाही आहे. पण तुमची कोणती एखादी तर जवळची फ्रेंड असेल किंवा तुमच्या घरातले कोणी मोठे म्हणजे मम्मी किंवा कोणी असेल तुमचे जे थोडेसे, त्यांना तुम्ही विचारा, ते तुम्हाला बरोबर एक्सप्लेन करून देतील. आणि प्रत्येक गोष्टी कसं आपण व्हिडिओमध्ये ना म्हणजे आत्ता सध्या मी न्यू आहे त्यामुळे मला असं हे नाही होत की आपण प्रत्येक एवढ्या डिटेलमध्ये जाऊन आपण तुम्हाला सांगू शकेन. मी जेव्हा कधी पुढे एवढं माझ्यामध्ये कॉन्फिडन्स येईल ना तेव्हा मी नक्कीच त्या गोष्टी तुमच्यासोबत अशा डिटेलमध्ये शेअर करेन. असं चला इथं मी गाजर पण घालणार आहे, कारण गाजर म्हटलं नाही मी की बीट आणि गाजर थोडं आता एक्स्ट्रा यूज करायला लागले यांच्या ह्याच्यामध्ये. सो त्यामुळेच आज बीट घालते, तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये भाज्या पण घालू शकता, म्हणजे जसं की गाजर बीट. सो हेल्दीच बनवत आहे आणि थोडंसं छान पण लागतं. बघा इथं मी थोडंसं असं बारीक करून घेतलेलं आहे आणि याचा खूप छान मला यूज होत आहे. सो आता ना इथं बघा मोड तरी खूप आलेले नाही आहेत, थोडे थोडे मोड आलेले आहेत, पण चालतात, असे काही नाही भरपूरच मोड यायला पाहिजे असं काही नाही. सो आता मी काय करते मिक्सरला लावायचं आहे. मोड आलेले मूग आहेत, थोडेसे मी इथं मूग घेते, एक बाउल वगैरे होईल. थोडंसं आलं टाकते मी इथं, काही लसूणच्या पाकळ्या आहेत, एक मिरची आहे घेते मी, तुमच्या म्हणजे याच्यानुसार तुम्ही घेऊ शकता. थोडंसं जिरं आणि चवीनुसार मीठ. आता इथं बघा हे थोडंसं मी मिक्सरला फिरवून घेतले, त्यामध्ये ना मी थोडंसं पाणी टाकते. आणि इथं माझ्याकडे एक बाउलला थोडंसं कमी एवढा रवा घेतलेला आहे मी, आपण याच्यामध्ये टाकते, आणखी थोडंसं पाणी टाकते आणि मिक्सरला छान फिरवून घेते. सो इथं बघा हे मिक्सरला मी असं छान बारीक करून घेतलेलं आहे. त्यामध्ये टाकते मी बारीक केलेली कोथिंबीर, त्यानंतर इथं गाजर आहे आणि कांदा आहे. थोडंसं मिक्स करून घेते आणि मिक्सरला काढलं ना की रवा 5 मिनिटं म्हणजे तसंच ठेवायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये, तो म्हणजे रवा थोडासा भिजला जातो. मस्त मिक्स करून घेते. त्यानंतर इथे थोडंसं कढीपत्ता आणि मोहरीची फोडणी देते मी, म्हणजे टेस्टला खूप छान लागतं. सगळं मिक्स करून घ्यायचं. सो इथं मी थोडासा खायचा सोडा टाकलेला आहे. लक्षात ठेवा बनवण्याच्या अगोदर 1-2 मिनिटच टाकायचं. पात्र छान तापलेलं आहे, म्हणजे गरम झालेलं आहे. आता मी थोडंसं घालून देते. सुटून बसलेला आहे, आम्ही बनवत आहे. फक्त ऍक्शन बघायची आहे त्याची. विहू हे बाया का उठलंस तू?
खिडकी काय खिडकीतून? हा काय रे बाळा? अंजू कर ना, कर अंजू. हे विहू कर ना अंजू. हाय कर सगळ्यांना. अरे 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 ऍक्शन ऍक्शन करून दाखवतो. विहान झोपला. हा विहान झोपला. बरं झोपलास ना तू आता? चल उशी घे आणि झोपून टाक बरं. हा आली मी खाऊ जळते बाळा तिकडं. हा सो आणि मी विहानकडे बघे फ्रेंड तिकडे काय झालंय बघू. थोडंसं हे झालंय, पटकन परतून घेते मी आता. सो चला बरोबर विहान उठला मेन म्हणजे परतायच्या टायमिंगला. आणि मग थोडेसे नाही का मधले थोडेसे असे हे झाले. पण तुम्ही माझ्यासाठी नका असं नका करू. बरोबर कधी कधी ना असंच होतं, मी काहीतरी करायसाठी जाते ना तेव्हा नेमकं विहान उठतो. असू दे, लहान मुलांचं काय एवढं हे नसतं. आणि हे दोन्ही साईडने छान असे खरपूस भाजून घ्यायचे बघा. तर मी हे अलटून पलटून छान भाजून घेते. थोडं वाटल्यास ना वरतून थोडं थोडं आणखी थोडं थोडं ना तेल सोडायचं, म्हणजे कसं त्या आतमध्ये आपण कांदा वगैरे घातलेला आहे सो तो चांगला भाजला पाहिजे. तर हे थोडंसं मी छान भाजून घेते. विहान बसलेला आहे तर त्याला थोडंसं काहीतरी खायला देऊन त्यामध्ये बिझी केलेलं आहे मी. मला ना काय होत माहित नाही, पण विहान उठला की मला काय बोलायचं असतं ते पण काही सुचत नाही, काहीच सुचत नाही. ओ बाळा काय बाळा? सो इथं बघा हे मस्त असे आप्पे तयार झालेले आहेत आणि टेस्टला खरंच खूप छान लागतात. दोन्ही साईडने छान भाजून घ्यायचं. इथं बघू शकता छोटे छोटे काढले ना तरी म्हणजे पटकन भाजतात. काय बाळा? हा देते, थांबा देते, तुलाच देते. हा असं बघा छान झालेलं आहे. टेस्टला पण मी एक टेस्ट करून बघितला, खूप छान झालेलं आहे. काय खायला लागलास तू? आणि विहानचा पसारा बघा, इतकं सगळं पसार करून टाकतो ना तो. आणि किती जरी खेळणी त्या बॉक्समध्ये ठेवली ना परत सगळी खालती पाडतो आणि मग तेव्हा शांत बसतो. मग मी तशीच ठेवली होती. हे घे बाळा खाऊ. हो खाऊ. चल पटकन खाऊन घे. काय पाहिजे? चमच. हे चमच नाही आहे खायचं, हाताने खाल्ला तरी चालेल बाळा. चमचच हवं का? थांब घेऊन येते. अरे बाबू हाताने खाल्ला तरी चालेल, चमच. सीट प्रॉपरली. जवळ घे. चला तर मग इथे विहानची मस्ती चालू आहे. आता जवळजवळ 10:30 वाजलेत आणि अजून काही त्याचं झोपायचं नाव नाहीये. हे कसं करतील तसं ते स्वतः त्यांना करून दाखवतोय तो. आणि हा ब्लॉग मी आता इथं सेंड करते. आपण भेटू अशाच नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.